बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा बदल केला जातोय. गौरव सडेकर यांना मागे ठेवून अगदी नारायण बगळे ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला मगाच्या सामन्यात अगदी शेवटच्या क्षणी ती फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात चेंडू फार कमी होते परंतु धावा आवश्यक असताना ती फटकेबाजी आपण नारायणच्या माध्यमातून अनुभवली. अगदी सुरुवातीलाच एक पराभव पत्करावा लागला दोन्ही संघाला. विजयाची चव चाखण्याच्या उद्देशानं अगदी हा संघर्ष खूप पाहण्याजोगा असेल मैदानावर. 6 षटकांचा सामना. सलामीचं षटक हाताळण्यासाठी निखिल गावडे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक बॉलरच्या रूपानं या ठिकाणी सातत्यानं एक चर्चेमधलं नाव. खूप चांगली लढत मी म्हणेन. बेस्ट वर्सेस बेस्ट. कारण ज्यावेळी एक गाव एक संघ या संकल्पनेचा उल्लेख केला जातोय काही निवडक नावं सातत्यानं नजरेसमोर असतात. दर्जेदार संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी नामांकित संघ म्हणून सातत्यानं तेरसे बांबार्डे केरवाडा निरवडे अशा संघांचा आपण उल्लेख करतोय. तारकर्ली संघ सुद्धा निश्चितपणानं एक दर्जेदार संघ म्हणून ख्याती कीर्ती आहे. बघूया महत्वपूर्ण लढतीचा अगदी पहिल्या इनिंगचा खेळ. 6 षटकांचा सामना. पुन्हा एकदा या क्रीडानगरीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सामन्याला होते सुरुवात. सलामीचं षटक महत्वपूर्ण षटक. निखिल गावडे गोलंदाजी मार्कवर. समोर आहे तो नारायण बगळे आणि दुसऱ्या बाजूनं अगदी पहिला चेंडू हाताळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय ताबा मिळवतोय साहिल घाटवर चेंडूवर. अगदी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एक संघर्षपूर्ण धाव या ठिकाणी. राज्य सुंदुर्लेकर आमचे सहकारी मित्र या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देत आहेत. एक छान सुंदर देखणी क्रीडा स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्तानं. बरेचसे दिग्गज मान्यवर खेळाडू या स्पर्धेसाठी अगदी यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा निखिल. हो साईसाठी हा चेंडू हलके चेंडू खेळून काढल्यास एक सेन्सिबल क्रिकेट. सौरभ नाईक चेंडूवर येतोय ताबा मिळवतोय. एक धाव पुन्हा एकदा सहजरित्या खात्यामध्ये जोडली जाते. एकूण धावा 2 धावफलकावर. 2 धावा धावफलकावर. बिनबाद अशी सुरुवात. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. नारायणसाठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन होतं. बोट फिरवली गेली होती चेंडूवर. अगदी मी म्हणेन अलीकडे ब्रह्मास्त्र होत आलेला आहे हा चेंडू. म्हणजे वेगवान गोलंदाज शक्यतो अगदी हा प्रयत्न सातत्याने करत असताना दिसतात. त्यामधील पुढील चेंडू. हा चेंडू मात्र खराब चेंडू. समाचार घेतलाय खरपूस समाचार. नारायण बगळेच्या बॅट मधनं निघलाय. या इनिंग मधला पहिला षटकार. धावसंख्या धावफलकावर 8 धावा बिनबाद. आणि तो आक्रमक पवित्रा मैदानावर दाखवताना महत्वपूर्ण सामना असेल. इथं करो या मरो अशा प्रकारचा संघर्ष. ही नॉकआउटच्या लढतीची मॅच आहे. पुन्हा एकदा चेंडू सहजरित्या खेळून काढलाय. चेंडूवर येतोय सौरभ आणि अगदी सहजरित्या एक धाव पूर्ण केली जात आहेत. धावसंख्या 9 धावफलकावर. पहिले षटक सुरू असताना खासदार चषक 2026चा रणसंग्राम आपण अनुभवतोय या बांद्याच्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पाटेश्वर मैदानावर. इथे मात्र खराब चेंडू. खरपूस समाचार. पाठवलाय चेंडूला सीमा रेषे पार. पंचांचा इशारा. बघूया येतोय 6 धावांचा. 6 धावांनी धावसंख्या बदलली धावफलकावर. 15 धावा धावफलकावर. बिनबाद अशी सुरुवात.
चेंडूपर्यंत सामना रंगला. समीरच्या त्या शेवटच्या चेंडूवर धावून काढलेल्या त्या 4 धावा मी म्हणेन खऱ्या अर्थाने निर्णायक ठरल्या. एक जबरदस्त सामना क्रीडा रसिकांच्या भेटीस आला. हाही सामना एक एक तुल्यबळ लढत, एक हाय व्होल्टेज लढत आपण म्हणूया. कारण एक दुसऱ्यासोबत सातत्यानं क्रिकेट खेळलेले हे सगळे खेळाडू निश्चितपणानं अगदी समोरच्याची कमजोर बाजू, भक्कम बाजू या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. गोलंदाजीत बदल आणि सौरभ नाईक गोलंदाजी मार्कवर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त. 15 धावा एका 2 षटकारांचा समावेश. साईच्या बॅटमधनं एक षटकार. सौरभ नाईक पुन्हा एकदा लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू खेळून करतोय. सौरभ साळगावकर जोपर्यंत चेंडूला अडवतोय एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या 16 अशी धावफलकावर. थोडंसं विचारमंथन निश्चितपणाने झालं असेल. 118 धावा पटकावल्यानंतर सुद्धा समोरचा संघ या ठिकाणी त्या सामन्यात विजय संपादन करतो. मी म्हणेन एक खराब गोलंदाजी होती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची गणना. धावफलकावर धावसंख्या स्थिरावलेली 16 धावा. आज पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सगळे नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. हा सामना निश्चित करेल की या स्पर्धेतून सोडून जाणारा संघ पहिला कुठचा असेल. पुन्हा एकदा ज्या गतीनं चेंडू फेकला जातोय, लेगस्टंपच्या बराच बाहेर चेंडू. पंच किशोरजी भगत आमच्या दिशेने इशारा करतायत. एका अवांतर धावेने धावसंख्या 17 धावफलकावर. 17 म्हटल्यानंतर कचरा. निश्चितपणानं हा कचरा कुणासाठी असेल हे निश्चित करणारा पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न. लतेशच्या डोक्यावरनं चेंडू निघालाय. चेंडूला जोपर्यंत अडवलं जात आहे. दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या वधारली धावफलकावर. 19 धावा धावफलकावर. उद्या गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी खासदार चषक 2026 या पाटेश्वर मैदानावर सहभागी होणारे 4 संघ. केपी गौरव स्पोर्ट्स बांदा, स्वामी समर्थ विलवडे, झोळंबे 11 आणि संबंध वेत अशा प्रकारचे या ठिकाणी 4 संघ सहभागी होत आहेत. जोरदार ये अपील या ठिकाणी आणि पंचांची बोटीवर. पहिला धक्का साईच्या स्वरूपात आणि धावसंख्या 19 या धावसंख्येवर पहिला धक्का हा माऊली क्रिकेटर्स बांबार्डे तोरसे संघाला बसतोय. धावसंख्या 19. ओव्हर टू यू डीज. अगदी वातावरणाला सुटेबल अशा प्रकारच्या गाण्यांची निवड. अगदी डीजे सुजलच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात तांबडी चांबडी चकाकते की लककते. चमकते उन्हामध्ये लाका लाका. हलके चेंडू खेळून काढलाय अक्षयच्या माध्यमातून. एक सुंदर गोलंदाजी मी म्हणेन. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात निश्चितपणाने धावा निघाल्यात. 2 षटकार त्यानंतर मी म्हणेन एक कडवट मारा, कंजुसी मारा. सौरभ नाईकच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावलेली 19 वर. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा हलके चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. एक धाव सहजरित्या. एका धावेने धावसंख्या 20 धावा धावफलकावर. खेळ समाप्त होतोय 12 चेंडूंचा. 2 षटकांच्या अखेरीस प्रतिषटक 10 ची सरासरी. प्रथम फलंदाजी करताना कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडेच्या विरोधात या ठिकाणी माऊली क्रिकेटर्स बांबार्डे तोरसे संघ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा डीजे.
षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज साईल. अक्षयसाठी हा चेंडू टप्पा पडलाय, चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. पंच राजू रेगेसर आमच्या दिशेने इशारा करतायत. अवांतरची खूण आमच्या दिशेने येते. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडली जाते. 21 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. खूप जबरदस्त सामना असेल. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना असेल. हाय व्होल्टेज लढत, करो या मरो अशा प्रकारचा हा संघर्षपूर्ण सामना क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी. अगदी प्रत्येक पाऊल जोखमीनं जबाबदारीने टाकण्याचा प्रयत्न. हो, पुन्हा एकदा लेग स्टंपच्या दिशेनं बरकटलेला चेंडू, पंचांचा इशारा, सलग दुसरी अवांतर धाव साहिल घाटवरच्या माध्यमातून. मग असं षटक अगदी खूप राजेश बघण्याजोगं होतं. अगदी पहिले 2 वाईट टाकल्यानंतर सुद्धा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना घेऊन गेला. इतकी सुंदर अशी गोलंदाजी आपण बघितली मगाच्या सामन्यामध्ये. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा काही संबंध नाही. ज्या गतीनं चेंडू टप्पा पडला त्या डबल गतीनं अगदी यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची गणना 22 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा साहिल. अक्षयसाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही, अगदी वारा घालण्याचं काम करतोय. अक्षयचा पण विचार करता नारायण बगळेसाठी त्याने संधी दिली पाहिजे होती. कारण ज्या पद्धतीनं सुरुवात केली गेली आहे या मैदानावर विचार करता हा सामना खूप महत्त्वाचा असेल दोन्ही संघासाठी. आणि म्हणूनच निश्चितपणानं अक्षयच्या मनामध्ये काय असेल विचार हे सुद्धा महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा साहिल, पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय निर्बंध असलेल्या क्षेत्रामध्ये. एका धावेचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 23 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. आपल्या या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज. फटका फसलाय. बराच का चेंडू हवे. चैतन्य परत चेंडूवर येतोय, ताबा मिळवतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. बऱ्याच कालखंडानंतर या ठिकाणी नारायणला संधी मिळाली होती खरी. एका धावेचा येतोय इशारा. एका धावेने धावसंख्या 24 धावफलकावर 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. थोडंसं शांत संयमी क्रिकेट आपण बघतोय, अनुभवतोय या पाटेश्वर मैदानावर. कारण हा सामना खूप महत्वाचा असेल. इथं एक चूक मी म्हणेन खूप महागडी ठरेल आपल्यासाठी. आणि हेच जाणून मैदानात फटका सजवलाय. बराच का हवे. चेंडू जाईल रोहनच्या डोक्यावरनं सीमा पार. आलाय खणखणीत दणदणीत षटका. जो अक्षय या ठिकाणी बराच काळ अगदी स्थिर स्थावर झालेल्या त्याच्या नजरा. शॉर्ट ऑन पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल डी झोन मध्ये. इशारा फक्त आणि फक्त एका धावेचा. एका धावे धावसंख्या 31 धावफलकावर. आणि मला वाटतं खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा. 3 षटकांच्या अखेरीस 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रति षटक जवळपास 10ची सरासरी. 31 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण सामन्यादरम्यान प्रथम फलंदाजी करताना अजूनही निर्णायक 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 18 चेंडूत नारायण बगळेसह अक्षय साथीदार फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करेल, किती धावांचं टार्गेट आव्हान समोर उभं करेल कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा संघासमोर. तेरसे बांबाडेचा संघ सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आमंत्रित करूया आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र गुरु चिटणीस यांना. काही काळासाठी शब्दकोशांना विराम. तोपर्यंत आवाज डीजे सुजलचा. धन्यवाद नितीन नाईक सर. पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानावरती. चौथ्या षटकाला मैदानावरती सुरुवात. ज्याप्रमाणे नितीन नाईक सरांनी सांगितलं
की नारायण बगळे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय याला टिचून फलंदाजी करावी लागेल. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघात एकापेक्षा एक असे तगडे फलंदाज. आणि याच संघानं मागच्या एका सामन्यामध्ये तारकर्ली संघा विरुद्ध 8 षटकात 118 धावांचा रतीब घातला होता. त्यामुळे या संघाविरुद्ध जर चॅलेंजिंग टोटल उभारायची असेल ना, तर मी म्हणेन निर्धारित 6 षटकांच्या खेळामध्ये 60-70 धावांपेक्षा अधिकच्या धावा जमवणं या मैदानावरती हे अति आवश्यक असेल. आणि त्या जर धावा तेरसे बांबर्डे तोरसे संघाला जर मिळवायचं असेल, कमवायचं असतील ना, तर निश्चितपणे नारायण बगळेची बॅट चालणं हे महत्त्वपूर्ण असेल. दुसऱ्या बाजूनं तेवढीच तोलामोलाची तेवढीच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळी कृष्णा क्रिकेटर्स केरवाडा संघाचे. पहिल्या सामन्यात जी गोलंदाजीमध्ये चूक झाली ती चूक सुधारावी, त्याहून सुधारित कामगिरी या सामन्यामध्ये करून दाखवावी या मैदानावरती, हा इरादा, या स्पर्धेतलं आपलं आव्हान या ठिकाणी टिकवून ठेवावं हा प्रयत्न असेल. अस्तित्वाची लढाई असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. करो या मरो नाही तो घर को चलो या स्पर्धेचा निरोप घ्यायचा आहे. जो संघ पराभूत होईल ना, तो संघ या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. त्याला पुढच्या वर्षीच्या या स्पर्धेची वाट बघावी लागेल. आणि जो संघ जिंकेल ना, त्याला पुढच्या फेरीमध्ये संधी असेल अक्षय क्रिकेटर संघाविरुद्ध खेळण्याचे. म्हणजे खऱ्या अर्थानं नॉकआउटचा हा मुकाबला, खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई या दोन तगड्या संघादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरती एक गाव एक संघ या पद्धतीनं ज्या ज्यावेळी क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातात ना, त्यावेळी हे दोन तगडे संघ म्हणून ज्यांची गणना केली जाते, त्यातील हे दोन तगडे संघ अगदी पहिल्याच दिवशी या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावरती त्यांचा खेळ बघण्याची संधी. दरम्यानच्या काळामध्ये संघाची धावसंख्या 34 वरती, 14 षटक प्रगती पथावरती, 34 धावा, 1 गडी बाद. यावेळी हा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, क्रॉस लाईन फटका टोलवण्याचा प्रयत्न. अक्षय सातत्यानं चाच पडतो या खेळपट्टीवरती. एक षटकार जरूर मागच्या षटकात त्याच्या बॅट मधून आला, परंतु बाकीचं जर सोडलं ना, तर एकंदरीत 1 to go. 35. धावसंख्या बघता बघता 35 धावांच्या टप्प्यावरती. यावेळी बॅटची कट घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. जो अक्षय सातत्यानं ऑन साइडच्या दिशेनं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता, जो अक्षय त्या ठिकाणी सातत्यानं चाचपडत फलंदाजी करत होता, तो अक्षय माघारी परततोय. दुसरा झटका बसतोय, तो अर्थात आपल्याला खेळताना दिसतोय माऊली क्रिकेटर्स बांबर्डे तोरसे संघ. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. डीजेचं प्रात्यक्षिक डीजे सुजल ह्याच्याकडनं. बांदा या मैदानावरती ज्या ज्यावेळी क्रिकेट स्पर्धा असतात ना, त्यावेळी डीजे सुजलचा आवाज आम्हाला नक्कीच ऐकायला मिळतोय. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय आणि नारायण बगळे स्टँड ऑन दिस मॅच, इट इज मॅक्सिमम. एकंदरीत या षटकारानं स्वागत केलं जात आहे. नारायण बगळेकडनं अशाच काहीशा फलंदाजीची अपेक्षा आहे. पहिल्या सामन्यात नारायणनं थोडीशी उशिरानं फटकेबाजी सुरू केली होती. या सामन्यात तो फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवरती त्याचाच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न, परंतु सोपा झेल देत नारायण बगळे ज्या खेळाडूकडून बरीचशी अपेक्षा होती ती माऊली क्रिकेटर्स बांबर्डे तोरसे संघाला, तो नारायण बगळे पॅव्हिलियनच्या दिशेनं परतीची वाट पकडतोय. तिसऱ्या गडाच्या रूपामध्ये माघारी परततोय.
जागेवरती जातो आशिष. 3 गडी संस्थामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परत ज्या ठिकाणी ज्या षटकामध्ये फटकेबाजी करायची असते ना त्या षटकामध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय जरूर मैदानावरती माऊली क्रिकेटर्स बांबर्डे संघाकडनं. परंतु या प्रयत्नात ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत आहेत. त्यामुळे निश्चितपणे मी म्हणेन धावसंख्येला थोड्याशा प्रमाणात का होईना ब्रेक्स लावण्यात यश प्राप्त करतोय तो कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा संघ. एका बाजूला कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा संघ सुमित धुरी यांच्या मालकीचा तर दुसऱ्या बाजूला माऊली क्रिकेटर्स बांबर्डे तोरसे संघ उमेश तांडेल यांच्या मालकीचा. या दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी मी मगाशीच म्हटलं की ही अस्तित्वाची लढाई आहे. आपल्या स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ही लढत या मैदानावरती. बघा ही लढत कोण जिंकेल कोण असेल संघ अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ गोवा संघाविरुद्ध खेळणारा. पुढच्या प्रयत्नात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु सौरभ नाईकची तेवढी चांगली गोलंदाजी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फर्निचर डिस्टर्ब केलाय ते फलंदाज अर्थात गोट्या बाद होतोय. चौथ्या गड्याच्या रूपामध्ये माघारी परतोय. संघाची धावसंख्या ही गुणलेखक नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. गोठ्याच्या जागेवरती कल्पेश साथ देण्यासाठी आशिषला. संघ थोड्याशा अडचणीच्या स्थितीमध्ये सापडला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण ज्यावेळी दुसरा गडी बाद झाला ना त्यानंतर गडी बाद होण्याचा सिलसिला हा कायम राहिलाय. पहिल्यांदा बाद झाला होता अक्षय त्यानंतर नारायण आणि त्यानंतर गोट्या हे 3 फलंदाज अगदी एकामागोमाग एक हे गडी बाद होताना दिसले हे मैदानावरती. ज्याप्रमाणे पत्त्याचा बंगल्याचा डाव कोसळतो पत्त्याचा बंगला या ठिकाणी कोसळतो ना त्याप्रमाणे हा डाव कोसळताना दिसतोय मैदानावरती. तो अर्थात माऊली क्रिकेटर्स बांबर्डे तोरसे संघाचा. परिणाम स्वरूप एकंदरीत धावसंख्येला ब्रेक्स लागलेले धावसंख्येला रोख लावल्यानं यशस्वी ठरतायत ते कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा संघ. दोन्ही संघाच्या बाजूनं दृष्टीनं महत्वपूर्ण सामना. यावेळी हा फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं येतोय. खासदार चषक षटकार. पाच षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 48 धावांपर्यंत मजल मारले. ही प्रथम फलंदाजी करत असताना ती अर्थात माऊली क्रिकेटर्स बांबर्डे तोरसे संघानं 5 षटकात 48 धावा जमवल्यात. या अगोदरचा आपण सामना बघितला 6 षटकात 56 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो 56 धावांचा पाठलाग करताना ज्या तारकर्ली संघानं 118 सारख्या धावसंख्येचा विशालकाय धावसंख्येचा अगदी सहजगतीनं पाठलाग केला होता परंतु मागच्या सामन्यात त्याच संघाला 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी अगदी शेवटच्या चेंडूची वाट बघावी लागेल. तसाच कायचा सामना हा देखील होईल का तशीच कायची धावसंख्या या सामन्यामध्ये उभारली जाऊ शकेल का बघणं महत्वपूर्ण. तुर्तास शेवटच्या षटकाला झालेली सुरुवात पहिला चेंडू ओव्हर द वेस्ट हाईटचा नो बॉल आणि त्या मोबदल्या डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली एक अशा एकंदरीत 2 धावा या बोनसच्या स्वरूपात मिळतात त्या बांबर्डे तोरसे संघाला आणि संघाची धावसंख्या ही नक्कीच 50 धावांचा टप्पा देखील पूर्ण करताना दिसते. चैतन्य परब गोलंदाजीच्या मोर्चावरती ज्यानं खराब सुरुवात केली अर्थात नो बॉल दिलाय अर्थात फ्री हिटचा चेंडू असेल पुढचा चेंडू आणि उघडा डोळे बघा नेट येणारा चेंडू असेल फ्री हिट. बघूया काय होईल या फ्री हिटच्या चेंडूवरती.
स्ट्राईक एंडचा फलंदाज आशिष या फ्री हिटच्या चेंडूचं रूपांतर चौकारामध्ये करू शकेल का, या फ्री हिटच्या चेंडूचं रूपांतर षटकारामध्ये करू शकेल का या मैदानावरती, ते देखील बघणं अतिशय महत्वपूर्ण असेल. तुर्तास फ्री हिटचा चेंडू काय घडेल काय बिघडेल हा चेंडू असेल निश्चितपणे सामन्याचं चित्र बदलणारा. नक्कीच ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये पहिल्या डावात शेवटच्या चेंडूवरती 4 धावा धावून काढल्या गेल्या ना, तो या सामन्याचा टर्निंग पॉइंट होता. तसा फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे देखील बघणं रंजक ठरेल. तुर्तास फक्त फ्री हिटच्या चेंडूवरती एकेरी धावावरती समाधान मानलंय ते आशिषनं आणि धावसंख्या येऊन पोहोचली 51 वरती. फ्री हिटची एक संधी होती, ती संधी वाया घालवली गेली मी म्हणेन नक्कीच. ती अर्थात माऊली क्रिकेटर्स बांबार्डे तोरसे संघाच्या फलंदाजाने. धावसंख्या 51, शेवटचे षटक अंतरिम अर्थात 6वं षटक शिकी मैदानावरती प्रगतीपथावर. यावेळी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर चेंडू तिथला तिथं स्थिरावलाय. फक्त आणि फक्त एकेरी धावेवरती समाधान मानायला लागेल ते अर्थात फलंदाजांना. ज्या स्लॉग ओव्हर्स मध्ये ज्या शेवटच्या षटकामध्ये मी म्हणेल जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात ना, त्या षटकामध्ये नो बॉलचा अपवाद वगळला ना, तर बाकीचे 2 चेंडू आतापर्यंत गोलंदाजानं ठीकठाक फेकलेत या मैदानावरती. प्रतिस्पर्धी संघाला केवळ 2 धावा त्यांनी घेऊ दिल्यात आणि एकंदरीत 52 वरती धावसंख्या ही त्यांच्या संघाची स्थिरावलेली. अर्थात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निर्णायक या पहिल्या डावातले 4 चेंडूंचा असेल खेळणं बाकी. गोलंदाजीच्या मोर्चावरती चैतन्य सज्ज होतोय. आकुट्टपा चेंडू, पुलचा पटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू बीट होतोय तो फलंदाज अर्थात आशिष. सुरेख कमबॅक केलं जातंय. पहिला चेंडू नो फेकल्यानंतर गोलंदाजीमध्ये कमबॅक केलं जाते ते चैतन्यकडून. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून पहिल्या 3 चेंडू मध्ये तरी निश्चितपणे रोखून ठेवलाय ते अर्थात गोलंदाजाने. आकुट्टपा चेंडू, पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग धावतोय परंतु यष्टीरक्षक देखील थोडीशी गडबड करतोय. दाजी धुरत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला मैदानावरती दिसतोय. त्याच्याकडनं ती झालेली चूक आणि त्याचा फायदा उठवलाय तो फलंदाजानं आणि बाईच्या स्वरूपातली एक चोरटी धाव घेण्यात मात्र यश संपादन केलं जात आहे. धावसंख्या 53 वरती येऊन पोहोचली. फक्त 2 शेवटचे चेंडू निर्णायक या पहिल्या डावातले शिल्लक. मागच्या सामन्यात जो धावफलक झालाय ना पहिल्या डावामध्ये, अगदी तोच धावफलक याही सामन्यात पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहण्याची संधी मिळेल का हे देखील बघणं महत्वपूर्ण. यावेळी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका पुन्हा एकदा फसलाय. हलकस अपील पंचांकडे झालंय. आउटसाइड अंपायर परंतु पंच किशोर भगत सर यांच्यावरती त्याचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही. परिणामी एक चेंडू, ज्या चेंडूची गणना निर्धाव म्हणून झाली आहे, धावसंख्या स्थिरावलेली 53 वरती. मागच्या सामन्यात जर विचार करायला गेला तर 52 होती, 51 होती. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा धावून पूर्ण केल्या होत्या. हा शेवटचा चेंडू किती धावा निघतील यावेळी स्वॅग करून केलाय स्वागत. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एकंदरीत 6 धावानं डावाची होते सांगता. पहिल्या 6 षटकांचा खेळ देखील होतोय समाप्त आणि 6 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 59 धावा आणि विजयासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. ते अर्थात कृष्णाई क्रिकेटर्स खेरवाडा संघाला हा सामना जिंकायचा, या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व या ठिकाणी टिकवून ठेवायचं आहे ते अर्थात या बांद्याच्या पाटेश्वर मैदानावरती. तुर्तास काय घडेल काय बिघडेल सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये कोणता संघ असेल जो पुढच्या राऊंड मध्ये प्रवेश करणारा, कोणता संघ असेल स्पर्धेतला आपलं आव्हान जिवंत ठेवू शकणारा हे देखील स्पष्ट होईल. तुर्तास ऐकूया आवाज दुसऱ्या डावामध्ये पहिल्यांदा साहिल खोबरेकर यांचा आणि त्यानंतर नितीन नाईक सरांचा. तुर्तास मी गुरु चिटणीस समालोचक नात्यानं तुम्हा सर्वांची काही काय करता रजा घेतोय. धन्यवाद.
धन्यवाद सर. पुरेश एकदा देव बरा करू आल्यानो या मालवणी केंद्रांना सगळ्यांका मनाकाच असून हात जोडून नमस्कार असा. स्पर्धेदरम्यानचो आजचो ह्यो पहिलो दिवस. खासदार नारायण राणे चषक बांधव 2026 दरम्यानचो आजचो पहिलो दिवस. तब्बल 5 दिवस ही स्पर्धा रंगतली या पाटेश्वर मैदानावर. आजच्या या पहिल्या दिवसातील पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ सामना चालू होण्याचो इलो. आजच्या या पहिल्या दिवसातील तब्बल 4थो सामनो मैदानाच्या दिशेने तुमच्या भेटीस. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज लतेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सौरभ देखील सज्ज. पहिलो चेंडू उडालेलो कारांजो बरोच काय चेंडू हवेत फटको फसलो. क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो. लतेश याचा कलाम लागला. लतेश बॅक टू दी पवेलियन. आगमन देखील होतं स्पर्धेदरम्यान. रोहित गडेकर यांचं देखील आगमन. तुमचं देखील स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. मैदानाच्या दिशेने पावला घालता स्ट्रायकिंग एंडला दाजी धुरत. मागच्या मॅच मध्ये सलग 3 चेंडू 3 षटकार मारण्याचा पराक्रम ज्याच्या बॅट मधनं निघालो आणि 1000 रुपयाचा मानकरी जो ठरलो तो दाजी धुरत मैदानाच्या दिशेने स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या चेंडूचो खेळ झालो समाप्त. 6 षटकांचो सामनो असा आणि बंड्या तब्बल 60 धावेंचो पाठलाग करूचो लागतलो. अंकुश गोलंदाजी मार्गवर सज्ज. अंकुश बांबर्डेकर दुसरो चेंडू घेऊन सामना करण्यासाठी. दाजी धुरत स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ देखील सज्ज. या दरम्यान जो चेंडू बहुधा पंचांचो इशारो. पंच देखील दोन्ही हात समांतर करतात. दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची खूण दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाचा देखील श्री गणेशा होता. पहिल्या चेंडूचो खेळ झालो समाप्त. धावफलकावरती 1 धाव देखील गणली गेली आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. तिसऱ्या पंचाची दाद देखील घेतली जाता. व्हाईट चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेला तर 1 धाव संघाचा श्री गणेश झाला. 1 धाव धाव फलकावरती. पहिलो चेंडू विकेटचे पतंग. दुसऱ्या चेंडू दरम्यान भिरकाटलेलो चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धावेचे पंच देखील गुण दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी 1 धाव धाव फलकार. पहिला षटक ह्या देखील मार्गस्थ असताना यावेळेचो फटको तर सुंदर ताकदीचो वापर. चेंडू नैसर्गिकतेमुळे चेंडू देखील अडवलो गेलो. 1 धाव दुसऱ्या धावेचो प्रयत्न गेलो. बघता एकेरी धावेची पावला दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धाबा देखील पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेलात तर धावफलकावरती 3 धाबा. पहिला षटक ह्या देखील मार्गस्थ. तब्बल 6 षटकांचो सामनो देखील बघू मिळता या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो पहिलो दिवस. पहिल्या दिवसातील 4थो सामनो. यावेळेस उचलून मारण्याचा झालो प्रयत्न. बहुधा निर्धाव चेंडू गणलो जातलो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणलो गेलो. 3 चेंडूंचो खेळ होता समाप्त. फुलटॉस प्रकारचो चेंडू
फटको तर सुंदर दाजियाच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक नारायण बगेच्या कपाळावरून चेंडू वन बाउंस सुई मारे का पार चौकार. विनिची संघाची धाबसंख्या 7 धावा धावफलकावरती. पहिला षटक ह्या देखील मार्गस्थ असताना संघाच्या धाबसंख्येचा जर विचार करू गेलात तर 7 धावा धावफलकावरती देखील गणले जातात. यावेळेस उचलून मारण्याचा झालो प्रयत्न, एकचोटी धावी देखील दोन्ही फलंदाजांदरम्यानची पूर्ण केली गेली. 38 सर्कलचा चेंडू अडवण्याचा झालो प्रयत्न, परंतु बॅकअप या देखील सुंदर निघता. क्षेत्ररक्षक नारायण देखील मेगा स्क्रीनमध्ये दिसून येत आहे. एकेरी धावीनिशी संघाच्या धाबसंख्येचा जर विचार करू गेला तर संघाची धाबसंख्या 8 धावा धावफलकावर. यावेळेचा चेंडू मैदानाच्या दिशेने बहुधा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त. खेळ समाप्त झालो. 6 चेंडूंचो खेळ समाप्त झालो. अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो संघाची धाबसंख्या धावफलकावरती ते तब्बल 8 धावा धावफलकावर. ते पहिला व संघातर्फे दुसरा षटक घेऊन नारायण सज्ज असतात गोलंदाजी मार्गवर. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. पाठलाग करूचो लागतो तो 60 धाब्यांचो. आता मात्र समीकरण असतात अंतरिमचे 30 चेंडू उरले सामना जिंकण्यासाठी. बंड्या अजूनही 52 धाव्यांची आवश्यकता. 30 चेंडू 52 धावा. गोलंदाजी मार्गवर नारायण बगळे कॅप्टन कूल. गोलंदाजी मार्गवर तो नारायण देखील सज्ज असा. अंबर्डे संघाकडून यावे स्ट्रायकिंग एडला दाजी दुरात. पहिलो चेंडू सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू. एकचोटी धाव घेण्याचा तो प्रयत्न. बहुधा एकचोटी धावी मैदानाच्या दिशेने पूर्ण केली गेली. या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघूक मिळतात. तब्बल 9 धावा धावफलकावर गणले जातले. 9 धावा धावफलकावर विचार करू गेला तर दुसरा षटक ह्या देखील मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या ती 9 धावा. यावेळेचा फटको तर सुंदर जमिनीलगतचा फटको. एक धाव देखील पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलो जातो परंतु ते 10 धावा धावफलकावर 1010 10 धावा धावफलकावरती देखील गणले जातले. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंग वर दुसरा षटक ह्या देखील मार्गस्थ. यावेळेचो फटको तर सुंदर दाजियाच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने चेंडू देखील अडवलो गेलो. प्रतीची फेक करेपर्यंतचो एक धाव देखील पूर्ण केली जातली. व या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेला तर संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती तो 71 डबल गेम 11 धावा धावफलकावर. पुढच्या प्रकारचा चेंडू फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने चेंडू देखील अडवलो गेलो. परतीची फेक करेपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 12 धावा धावफलकावर. 12 धावा धावफलकावर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणले गेले. यावेळेचो फटको ताज्याच्या बॅटमधून पंचांचा इशारो. चेंडू जाऊन विसावलो. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळतली. या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 13 धावा 13 धावा धावफलकावर. दुसरा षटक ह्या देखील मार्गस्थ असताना 1 to go एका चेंडूचा खेळ असा बाकी. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. आणि बंड्या अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन स्वतः कर्णधार मैदानाच्या दिशेने नारायण याच्याकडून देखील बघू मिळतात. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालो समाप्त. आणि 5 चेंडू दरम्यान 5 धावा खर्च करणारी गोलंदाजी. 5ही चेंडू एकेरी धावेनिशी गणले गेले.
1 टू गो. एका चेंडूचो खेळ असा बाकी. दुसऱ्या षटकातील सांगता करणारो चेंडू अंतिम चेंडू उरलो असा. स्ट्रायकिंग एंडला सलामी गेल्लो फलंदाज मैदानाच्या दिशेन अजूनही सज्ज असा तो सौरभ नावाचो फलंदाज. तर एका बाजून वन डाऊनच्या स्वरूपात इल्लेलो फलंदाज तो दाजी धुरत यावेळी उचलून मारण्याचो झालो प्रयत्न. चेंडू पैचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू. खेळ समाप्त झालो 2 षटकांचो. खेळ समाप्त झालो 12 चेंडूंचो. संघाची धाबसंख्या 13. 13 धाबा धाव फलकावरती. डीजे बरोबर. यावेळी गोलंदाज साई नावाचो गोलंदाज. वैयक्तिक पहिला संघातर्फे तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू गोलंदाजी मार्गवर. साई देखील सज्ज असा. अजूनही बंड्या सामना जिंकण्यासाठीचं समीकरण अंतरिमचे 24 चेंडू उरलत. सामना जिंकण्यासाठी 47 धावा 47 धावांची आवश्यकता. यावेळी जो फटको तर सुंदर निघालो. चेंडू देखील अडवलो गेलो. परतीची फेक करेपर्यंत जो निर्धाव चेंडू गोडलो गेलो. एक चोरटी धाव घेण्याचा होतो प्रयत्न. दोन्ही फलंदाजांचो प्रयत्न रवता. निर्धाव चेंडू हे देखील गणलो जाता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. यावेळी जो फटको तर सुंदर निघालो. दाजियाच्या बॅटमधून एक धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 14 धावा धाव फलकावरती. साई गोलंदाजी मार्गवर सज्ज असा. 2 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. अजूनही 4 चेंडू उरलत. यावेळीचो फटको फसलो गेलो. बरोच काय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजक परताचा लागतला तंबूच्या दिशेन. डीजे पुढील चेंडू तो मारो करण्यासाठी संघाची धावसंख्या 14. 14 धावा धाव फलकावरती. यावेळीचो चेंडू पंचांचो इशारो भेर काढलेले चेंडू जोइलो. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. पंच देखील दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेचे खून दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या 15 धावा. यावेळेस उचलून मारण्याचा झालो प्रयत्न. चेंडू फळीचा कोणताही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणले जातात. 4 चेंडू दरम्यान फक्त 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी. यावेळेचो चेंडू सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू देखील बघूक मिळालो. फसवो चेंडू देखील बघूक मिळालो. निर्धाव चेंडूची गणना देखील मैदानाच्या दिशेने झाली. 1 टू गो. एका चेंडूचो खेळी असत बाकी. यावेळेस पुन्हा एकदा उचलून मारण्याचा झालो प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटकाची झाली सांगता. 3 षटकांचो खेळ झालो समाप्त. येणाऱ्या 3 षटका दरम्यान सामना जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची असत आवश्यकता. येणाऱ्या 3 षटका दरम्यान आवाज ऐकूया ते साथी समालोचक
नितीन नाईक सर यांचा तोपर्यंत घेऊन जाऊया आपल्या डीजे कडे. डीजे सुजल. पुनश्च एकदा क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक स्वागत. अंकुश बांबार्डेकर गोलंदाजी मार्कवर, समोर आहे दाजी दुरत आणि नॉन स्ट्राईक एंडवर स्टार अक्षय. 45 धावांची अजूनही आवश्यकता. अंकुश बांबार्डेकरचा पहिलाच चेंडू घेऊन काढलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आशिष येतोय चेंडूवर ताबा मिळवतोय. अगदी एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आणि एका धावेने धावसंख्या वधारली. 16 धावा धावफलकावर. 60 धावांचं उद्दिष्ट शेवटच्या चेंडूवर निघालेला खणखणीत षटकार मी म्हणेन टर्निंग पॉइंट ठरेल का, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल मैदानात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 अशी धावसंख्या धावफलकावर. फटका तर सजवलाय, बराच का चेंडू हवे, चेंडू झालाय फरार, आलाय खणखणीत दणदणीत षटकार. वर 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त. तिसरं षटक मार्गस्थ मैदानावर. अंकुश बांबार्डेकर टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामधील अतिशय वेगवान दर्जाचा एक अनुभव संपन्न खेळाडू मैदानात गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. समोर आहे स्टार अक्षय, अक्षय घाटवळ. फटका पुन्हा एकदा फसलाय, बराच का चेंडू हवे, साई चेंडू खाली, चेंडू अगदी सहज झोळीमध्ये धक्का बसतोय. अक्षय घाटवळ बाद होऊन मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का, 22 अशी धावसंख्या. ऐकूया पुन्हा आवाज डीजे सुजलचा. चेंडू खाली येतोय अक्षय. धाव दुसरी खर्च होणार नाही, दक्षता घेतली गेली. एका धावेवर समाधान. साहिल घाटवळ एका धावेने आपल्या खात्याची सुरुवात करतोय. धावसंख्या 23 धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सगळी मदार असेल मी म्हणेन दाजी दुरतवर. एक कल्पक नेतृत्व या संघाचं. पुन्हा एकदा डोक्यावरनं चेंडू खेळून काढलाय. चेंडूचा प्रवास सीमा पार, आलाय खणखणीत दणदणीत खासदार चषक चौकार. शिल्लक आणि 33 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 33 धावा असं विजयाचं समीकरण. शेवटचा चेंडू या षटकातील. खूप सुंदर फटका. विथ लॉंग द कार्पेट जमिनीला गणगण चेंडू गेलाय साईच्या दिशेनं. अगदी एका धावेने स्वतःकडे पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवतोय दाजी दुरत. एका धावेने धावसंख्या 28 धावा. 12 चेंडूंचा खेळ असेल बाकी आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 32 धावा.
एक जीवन मरणाचा प्रश्न म्हणूया आपण. आन बान शान की लढाई. कारण हा सामना पराभूत झाल्यानंतर या स्पर्धेतून आपल्याला जावं लागेल. साई गोलंदाजी मार्कवर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. फटका सजवलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. अगदी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दाजीचा प्रयत्न हाच आहे की सामना थोडासा जवळ यावा. यासाठी 2 मोठ्या फटक्यांची जी आवश्यकता आहे ती कुठेतरी पूर्ण व्हावी आणि पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या वधारली धावफलकावर. 29. फटका सजवलाय. बराच काय चेंडू हवेत. सीमारेषेचं उल्लंघन आणि प्रवास चेंडूचा सीमेपार षटकार. होतोय. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई सज्ज होतोय. पुन्हा एकदा सजवलाय फटका. चेंडूचा प्रवास सीमा पार. अगदी मी म्हणेन इंचाचा मामला होता. अन्यथा या स्पर्धेतील पहिला 9वा कदाचित नोंदवला गेला असता. 3 ठिकाणी अशा संधी आहेत ज्या ठिकाणी आपण 3 बोर्ड दिसत आहेत तर 9व्याचे त्या ठिकाणी जर चेंडू लागला तर निश्चितपणाने आपल्याला 9 धावा मिळतील. अगदी काही इंचीसचा मामला होता. धावा निघाले 6 आणि या 6 धावांनी धावसंख्या 41. 41वा धाव फलकावर. राजन घाटवळ यांचे सुपुत्र मैदानावर. ज्या राजन घाटवळने खऱ्या अर्थानं या मैदानावर बराचसा क्रिकेट खेळला. क्रिकेटची पंढरी म्हणूया. सातत्याने विजय केरवाडा संघाचं नेतृत्व करत असताना ज्या खेळाडूनं निश्चितपणानं या मैदानावर इतिहास रचवला त्या खेळाडूचे सुपुत्र मैदानावर. धावसंख्या स्थिरावलेली 41 धावा. लोअर फुलटच प्रकारचा चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. 2 मोठे फटके आले. निश्चितपणाने एक राहत की सास निश्चितपणाने मिळाली असेल या ठिकाणी केरवाडा संघासाठी. धावसंख्या 41 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी. धावसंख्या 47 धावा. ज्या षटकाची अपेक्षा होती प्रतीक्षा होती नेमकं ते षटक या मैदानात आलंय. महत्वाची लढत अक्षय क्रिकेटर्स कोलवाड संघासमोर होईल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेतून आपला घाशा गुंडाळावा लागेल. आता 6 चेंडूंचा निर्णायक खेळ बाकी. 6 चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता. मैदानावर दाजी दुरत आणि अगदी नॉन स्ट्राईक एंडवर ज्या खेळाडूचं आपण कौतुक केलं. एक जबरदस्त अशी हेअरस्टाईल आपण ज्या खेळाडूच्या माथ्यावर बघतोय डोक्यावर बघतोय तो साहिल घाटवळ मैदानामध्ये खऱ्या अर्थानं 3 षटकारांचा पाऊस. एक सुंदर समयोचित फलंदाजी मैदानावर त्याचं एक उदाहरण मैदानावर दाखवतोय. गोलंदाजी मार्कवर अक्षय सज्ज होतोय. अंतरिम षटक हाताळण्यासाठी समोर आहे दाजी दुरत. 6 चेंडूत 13 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा मनसुबा होता खरा. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेवर समाधान दाजी दुरत. दाजीला सुद्धा माहिती आहे की साहिलकडे ती क्षमता आहे. अगदी स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला होता एका धावेसाठी. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा. 2 मोठे फटके निश्चितपणानं कृष्णाई केरवाडी संघाला विजय संपादन करून देईल. पण मी म्हणेन निश्चितपणानं अगदी या 5 उर्वरित चेंडूमध्ये या 12 धावसंख्येपासून जर रोखलं तर निश्चितपणानं एक मोठी संधी म्हणेन विजयाची असेल माऊली क्रिकेटर्स बांबाडे तोरसे संघासाठी. कुठे जाऊ नका. बघत रहा खासदार चषक 2026.
फटका तर घेऊन काढलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. आलाय चेंडूवर, खेळाडू जोपर्यंत अडवतोय थ्रो करतोय. अगदी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. आता 4 चेंडू 11 धावा असं विजयाचं समीकरण. प्रत्येक चेंडू गणित या ठिकाणी समीकरण बदलतंय. एका मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानात. आणि जबरदस्त क्रिकेट, अगदी दोन्ही बाजूनं पैसा वसूल मुकाबला. फटका आलाय, तो मोठा फटका ज्याची होती अपेक्षा आणि अखेरीस ही अपेक्षा पूर्ती. तो षटकार आलाय दाजी धुराच्या बॅट मधनं. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 3 आणि जिंकण्यासाठी आवश्यक धावा आहेत. चा विचार करता खूप चांगला चेंडू पहिले 2 हाताळले गेले होते. नाममात्र एक धाव त्या ठिकाणी निघाली होती. परंतु या चेंडूवर मात्र निघालेल्या या 6 धावा, निर्णायक 6 धावा, 5 धावा दूर असेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा फटका सजवलाय, फटका गेलाय सीमा पार. खणखणीत दणदणीत षटकारानिशी कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा संघ पुढील फेरीत प्रवेश करतोय. परंतु निश्चितपणानं मी म्हणेन अगदी दुर्दैवानं सांगावं लागतं की सलग 2 पराभव झाल्यामुळे माऊली क्रिकेटर्स बांबार्डे तोरसे संघ या स्पर्धेला अलविदा करतोय. सन्माननीय संघमालक उमेशजी तांडेल, तोरसे येथील रहिवासी, आमचे अगदी जवळचे मित्र, त्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं आपला संघ या ठिकाणी उपस्थित केला. त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल उमेशजी आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आणि सन्माननीय राकेशजी केसरकर, आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 31 धावांची तडाखेबंद खेळ